आज मी बासुंदी बनवलेली रबडीसारखी, आलूची भाजी, पोळी बनवलेली. कशी वाटली तुम्हाला? तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे. इथं दुधाला चांगलं आटू द्यायचे, उकळी येते तोपर्यंत त्याला चाळत राहायचे. म्हणजे नाही तर अचानक वरती दूध येतं आणि ओतलं जातं. म्हणून मग करायचं काय, त्याला चांगलं उकळू द्यायचं आणि गॅसची फ्लेम कमच ठेवायची, फुल गॅस करायचा नाही. आणि असं उकळत राहायला का त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे. बदाम घेतलेले मी इथं, काजू घेतलेले, किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, एक अंजीर घेतलेलं आहे, हिरवी इलायची. असे याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं. बारीक झालं का दूध आपलं आटत आलेलं आहे, अर्धं झालेलं आहे आणि मग थोडं घट्ट पण दिसतंय. आणि मग तो केलेला मसाला आपण त्याच्यामध्ये ॲड करून द्यायचं आहे. मसाला ॲड केला का मग परत चाळून घ्यायचं, चाळत राहायचं. इथं मी घेतलेलं आहे 1 वाटी साखर. जास्त तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त कमी करू शकता. ती साखर पण ॲड करायची आणि चाळून घ्यायचं आहे चांगलं. चाळून झालं का मग आता मी इथं गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं. कणिक मळून आधीच ठेवलेली होती. आता पोळी बनवते मी बासुंदीसोबत खायला. पोळीला बी चांगलं खालीवरती खरपूस मस्त तळून घ्यायचे. तळून झाली का सर्व करायचं. आणि आता तुम्ही बघू शकता आपली बासुंदी कशी रबडीसारखी झालेली, पहा किती घट्ट झालेली. मी इथं केसर वगैरे काही ॲड केलेलं नाही. आपली जशी घरी आपण नेहमी बनवतो तशीच मी बनवलेली. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बासुंदी, आलूची भाजी, पोळी, बटाट्याची भाजी, जे म्हणता येईल ते बोलू शकता तुम्ही. आणि या तुम्ही पण जेवणला. एन्जॉय.